नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी केंद्रामधून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी ECCE प्रमाणपत्रांबाबत अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी केंद्रामधून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी कोणते प्रमाणपत्र द्यावयाचे आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हे प्रमाणपत्र ही अपडेट काय आहे त्याचा प्रसिद्धी पत्रक आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभागाकडून आलेला हा प्रसिद्धी पत्रक आहे। दिनांक 24/9/2025। बघा, सर्व अंगणवाडी सेविकांनी ही अतिशय महत्त्वपूर्ण काळजीपूर्वक ही माहिती पाहायची आहे। प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व, बालविकास प्रकल्प अधिकारी सर्व। विषय आहे अंगणवाडी केंद्रांमधून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी ECCE प्रमाणपत्रांबाबत। संदर्भ आहे महिला व बालविकास विभाग, भारत सरकार यांचे पत्र क्रमांक F नंबर CD। पाहू शकता या कार्यालयाचे पत्र क्रमांक 4555, दिनांक आहे 1/9/2025। बघा, संदर्भ क्रमांक 1 नुसार अंगणवाडी केंद्रामधून इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेताना अर्थात औपचारिक शालेय शिक्षण प्रणालीमध्ये मुलांचे संक्रमण सुलभ करण्यासाठी तसेच सदरील बालकांनी पूर्व शालेय शिक्षण घेतले आहे याची निश्चिती करण्यासाठी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये पूर्व शालेय शिक्षण घेणाऱ्या सर्व पात्र मुलांना विद्यारंभ हे प्रमाणपत्र दिले जाईल याची खात्री करण्याबाबत केंद्र शासन महिला व बालविकास विभागाच्या सूचना आहेत। विद्यारंभ प्रमाणपत्राचा क्रमांक हा 10 अंकी असेल, ज्यामध्ये पहिले 4 अंक अंगणवाडी केंद्राचा कोड क्रमांक, यामध्ये पहिले 4 अंक घ्यावेत आणि त्यानंतर अपार ओळखपत्राचे शेवटचे 4 अंक घ्यावेत। त्यानंतर प्रमाणपत्र तयार केलेल्या वर्षाचे शेवटचे 2 अंक घ्यावेत। सदरील प्रमाणपत्र प्रमाणित केले म्हणून संबंधित अंगणवाडी सेविकेची आणि संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांची स्वाक्षरी आवश्यक आहे। सदरील विद्यारंभ प्रमाणपत्राचे दस्तऐवजीकरण कशा प्रकारे करावे याबाबत पुढील सूचना येईपर्यंत आपल्या अंगणवाडी स्तरावर रजिस्टर करून त्याची नोंद ठेवावी। तसेच विद्यारंभ प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे अपार ID संदर्भ क्रमांक 2 मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे तयार करावेत। तदनंतर विद्यारंभ प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता ती कार्यवाही करावी आणि विद्यारंभ प्रमाणपत्र प्रदान केल्याची माहिती पुढील नमुन्यात या कार्यालयास दिनांक 30/9/2025 पर्यंत सादर करावी। बघा, सोबत विद्यारंभ प्रमाणपत्राचा एक विहित नमुना आणि संदर्भ क्रमांक 1 चे पत्र देखील जोडण्यात आलेला आहे। पाहू शकता ECCE लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या या विद्यारंभ प्रमाणपत्राची संख्या, बालकांचे नाव, विद्यारंभ प्रमाणपत्र क्रमांक पाहू शकता आणि अंगणवाडी केंद्रात प्रवेशाची तारीख व त्या वेळचे वय, अंगणवाडी केंद्राचा जो 11 अंकी क्रमांक आहे, आपल्या प्रकल्पाचे नाव, आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या राज्याचे नाव, त्यानंतर अंगणवाडी कार्यकर्तीचे नाव म्हणजे आपल्या अंगणवाडी सेविकेचं नाव या ठिकाणी येणार आहे। कैलास पगारे, भाप्रसे, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य नवी मुंबई। बघा, हे जे विद्यारंभ प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला एकूणच 10 अंकी क्रमांक घालून हा प्रमाणपत्र वितरित करायचा आहे, ज्याच्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे पहिले 4 अंक अंगणवाडी केंद्राचा कोड येणार आहे। त्यानंतर मधील पहिले जे 4 अंक आहेत तेच या ठिकाणी घ्यावयाचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे आपण अपार ओळखपत्र काढलेलं आहे त्याच्यामधले देखील शेवटचे 4 अंक घ्यावयाचा आहे आणि वर्षाचं जे शेवटचं 2 अंक आहे ते देखील या ठिकाणी घ्यावयाचं आहे आणि आपली स्वाक्षरी म्हणजे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका यांची स्वाक्षरी या ठिकाणी आवश्यक असणं गरजेचं आहे। परत पाहू शकता सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई। सोबतच या ठिकाणी विद्यारंभ प्रमाणपत्र कसं असणार आहे त्याचा देखील आढावा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बघा, स्क्रीनशॉट घेऊ शकता। विद्यारंभ पूर्व बाल्यावस्था संगोपन व शिक्षण प्रमाणपत्र, महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार, एकात्मिक बालविकास सेवा योजना आपलं महाराष्ट्र राज्य। बालकांचा जो अपार ID आहे तोही या ठिकाणी नमूद करू शकता, जसं की आपण पोषण ट्रॅकरमध्ये अपार ID ज्या लाभार्थ्यांचे या ठिकाणी आधार कार्ड उपलब्ध आहेत अशा बालकांचे सहज आपल्या आईचं किंवा वडिलांचं आधार कार्ड घातल्यानंतर अपार ID लगेच या ठिकाणी उपलब्ध होतो एका सेकंदामध्ये। प्रमाणपत्राचे क्रमांक तुम्ही पाहू शकता।
बघा, प्रमाणित करण्यात येते की बालकाचे पूर्ण नाव, आपल्या बालकाचे पूर्ण नाव, जन्मतारीख, आई वडील किंवा पालकाचे नाव यांच्यापैकी एकांचं नाव या ठिकाणी नमूद करायचं आहे. यांचा मुलगा असेल तर मुलगा, मुलगी असेल तर मुलगी किंवा पाल्य दिनांक टिंब पासून म्हणजे कधीपासून कधीपर्यंत आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये होते ते तारीख या ठिकाणी नमूद करायचं आहे. आपल्या केंद्राचं नाव, आपल्या प्रकल्पाचं नाव, जिल्हा आणि राज्य, येथील अंगणवाडी केंद्रात पूर्व बाल्यावस्था काळजी व शिक्षण यशस्वीरित्या प्राप्त केलेले आहे द्वारे प्रमाणित अंगणवाडी सेविकेची स्वाक्षरी, आपल्या अंगणवाडी सेविकेचं नाव आणि संपर्क क्रमांक, अंगणवाडी क्रमांक, पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेची स्वाक्षरी, पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेचं नाव, पाहू शकता प्रमाणपत्र देण्याची तारीख, दिनांक, महिना, वर्ष, अशा पद्धतीचा हा जो पूर्व बाल्यावस्था संगोपन व शिक्षण प्रमाणपत्र जो आहे तो या ठिकाणी पाहिलेलाच आहात. एकूणच विद्यारंभ म्हणून हे प्रमाणपत्र आपल्याला वितरित करावायचं आहे. बघा, स्टेप बाय स्टेप शासनाच्या ज्या योजना आहेत, ज्या स्कीम आहेत, अनेक या ठिकाणी बदलत्या युगानुसार अपडेट येत आहेत. नवनवीन अपडेट, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका ज्या काही सरळ सेवेच्या भरती असतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर आम्ही या फास्ट अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविका स्तरावरती किंवा आपल्या प्रकल्प स्तरावरती आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने जे काही अपडेट अंगणवाडीबद्दल येतात ते आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू. अशा प्रकारच्याच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अध्यापनाचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.